तर मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. राखी बांधताना हातामध्ये नारळ का दिला जातो? बऱ्याच ठिकाणी हातामध्ये नारळ दिला जातो भावाच्या. यामागं काय महत्त्व आहे किंवा ही प्रथा कुठे पाळली जाते आणि का पाळली जाते? अर्थात रक्षाबंधनाला राखी कशी बांधायची, भद्रा म्हणजे काय, याबद्दल सविस्तर माहिती मी मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलीच आहे. परंतु राखी बांधताना हातात नारळ का ठेवावा असा बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला, म्हणून मी आज तुम्हाला ही माहिती सांगतोय. पण ही माहिती समजून घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. असं म्हणतात की कधीही रिकाम्या हाताने राखी बांधता कामा नये, ही अशी धारणा आहे. राखी बांधताना तुमच्या भावाचा हात हा भरलेला असावा, जेणेकरून लक्ष्मी देवी सदैव भावाच्या हातात वास करेल. त्यामुळं आजही या शुभप्रसंगी हातामध्ये श्रीफळ ठेवण्याची मान्यता पाळली जाते. पण या काळामध्ये श्रीफळ देण्याचं महत्त्व आहे, कारण श्री म्हणजे लक्ष्मी आणि देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं हे फळ आहे असंही मानलं जातं. त्याचबरोबर गणपतीचं प्रतीकही मानलं जातं, म्हणजे निर्विघ्नम कुर्मे देव, यासाठीही नारळ हातात देण्याची परंपरा आहे. आता हा नारळ कशा पद्धतीने दिला जातो पहा. जर तुम्ही 2-3 भाऊ असतील तुम्हाला आणि त्यांना राखी बांधत असाल, तर तुम्ही तेच नारळ प्रत्येक भावाच्या हातामध्ये देऊन नारळ बांधू शकता किंवा वेगवेगळे नारळ देऊन सुद्धा बांधू शकता. जर तुमचा भाऊ विवाहित असेल तर तुम्ही भाऊ आणि वहिनीला राखी बांधत असाल तर भावाच्या हातामध्ये एक नारळ आणि एक सुका नारळ भाऊजाईच्या मांडीवर ठेवावा असा नियम आहे. अर्थात प्रत्येक ठिकाणच्या धारणा या वेगवेगळ्या आहेत. तुम्ही जर हे काही करत नसेल तर नाही केलं तरी चालेल. राखी बांधताना नारळ नसेल तर काही रुपये ठेवून सुद्धा राखी बांधता येईल, पण फळं किंवा मिठाई यासारख्या वस्तू भावाच्या हातात ठेवू नये. राखी बांधल्यानंतर भावानी बहिणीला ते श्रीफळ परत द्यावं. ते आपल्याबरोबर ठेवू नये किंवा घरी घेऊन येऊ नये किंवा ते फोडून खाऊ नये. ते बहिणीला परत करावं. राखीच्या दिवशी भावांनी बहिणींकडून काहीही घेऊ नये. राखी बांधल्यानंतर तिला भेटवस्तू द्यावी. बहीण आणि भावाच्या मनगटावरती राखी बांधताना त्याला 3 गाठी मारायच्या असतात. त्याचं महत्त्वही मी तुम्हाला मागच्या भागात सांगितलं आहे. त्याचबरोबर शास्त्राप्रमाणे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून शक्यतो पूर्व पश्चिमच बसावं, उत्तर दक्षिण शक्यतो टाळावं. याबद्दलही माहिती मी मागच्या भागात तुम्हाला सांगितली आहे. मागचे व्हिडिओ सगळे पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर निश्चित कमेंट करा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम.